आज मी तुम्हाला दाखवणार आहे खानदेशकडचं लोणचं. बाजारातनं आणली, धुवून घेतली, 2 दिवस उन्हामध्ये वाळवली. आता छान वाळली बघा. आता आपण याचं लोणचं करू शकतो. लोणचाला लागणारं तेल अर्धा किलो गरम करून घेतलं आहे. ते थंड करून घ्यायचं पूर्ण पाणी. आता लोणचाला लागणारं साहित्य बघा. मोहरीची डाळ, हिला आम्ही दळून घेत नाही. लवंगा आणि मिरी, ही लवंगा आणि मिरी आणि मोहरीची डाळ ही आम्ही दळत नाही आमच्याकडे खानदेशकडे. फक्त धणे भाजायचं, बडीशोप आणि मेथी हे पॅनमध्ये भाजून घ्यायचं छान. धणे घाला, बडीशोप, मेथी, हे छान भाजून घ्यायचं. त्याच्यात आपण मिरची आणलेली आहे, हळद, थोडीशी हिंग, ते बघा छान भाजलंय. आता याला थंड करून मिक्सरमध्ये जाडसर दळून घ्या. जाडसर दळून घ्यायचं. मी रिपीट करते, ही डाळ भाजलेली नाही आहे, मिऱ्या भाजलेल्या नाही, लवंगा भाजलेल्या नाही आहे. त्याच्यानंतर आपण टाकूया याच्यात 50 ग्राम हळद, 100 ग्राम मिरची, आता आपलं दळलेलं वाटण, चवीनुसार मीठ, आपण थोडी याच्यात हिंग घालायची आहे. तेलामध्ये घालायचं. हे तेल छान थंड झालं तेव्हाच लोणचं बनवायचं. थंड झाल्यावर त्याच्यात घालूया आपली सुकलेली कैरी. 2 किलो कैरी घेतली होती. यात वरून बघा आपण आता लसूण घातला आहे. आता छान परतून घेऊ आणि बरणीमध्ये भरून घेऊ. छान वास सुटलाय बघा. झालं आता आपलंवालं लोणचं. याला 2 दिवस मुरत ठेवायचं आणि नंतर खायला घ्यायचं. तुम्ही वर्षभर याला टिकतं, हे वर्षभर टिकतं.